बघा, ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना JDS ससूनचे डीन आहेत ह्यांना अटक करण्यासाठी अहवाल पाठवला, त्यांची परवानगी मागितली, ह्या सरकारने परवानगी दिली नाही। ह्याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीचे सत्ता ही काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। मी सातत्याने ओरडतो की आमची तरुणाई ही ज्या पद्धतीने अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये जाऊन खलास होण्याचं काम चाललं, त्याचं उदाहरण काल त्या टेकडीवर 2 युवक युवती भेटले। ह्याचाच अर्थ की मी सातत्याने ओरडतो की या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, गल्लीबोळामध्ये आपल्या उमरावरून अंमली पदार्थ थांबलाय आणि अशा वेळेला पुणे पोलीस यांचं यश नाही, हे अपयश आहे। काल 4000 कोट्यावधी रुपयाचा अंमली पदार्थ सापडतोय। मग संभाजीनगरमध्ये सापडला, नागपूरला सापडला, नाशिकला सापडला, अनेक ठिकाणी, आणि काल जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यात सापडला। ह्याचाच अर्थ की हे कारखानदार हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या जवळची लोक आहेत, हे घाबरत नाहीत आणि त्या पद्धतीने तो दुनिया पळून गेलाय। हा दुनिया पहिला अंमली पदार्थ विकताना त्याला अटक झाली होती। आपण एखादा कैदी असेल तर त्याला पोलीस 10 वेळा तपास करतात, त्याला धाक त्रास देतात आणि त्याच्याकडे काही नाही सापडलं तरी त्याला चौकीत नेऊन बसवतात। एवढे मोठे गुन्हेगार आज पुणे शहरामध्ये फिरतात। अनेक गुन्हेगारी क्षेत्रातली लोक ह्या ललित पाटीलला मदत करत होते। मी पहिल्या दिवशी ओरडतो, आजही ओरडतो। जो माने नावाचा हा गुन्हेगार हा येरवडा जेलला होता आणि येरवडा जेलमध्येच ही सगळी सेटिंग लागली आणि तो सोमवारपेठमध्ये अंमली पदार्थ विकताना सापडला। म्हणजे हे हाकेच्या अंतरावर असणारी लोक पोलिसांना सापडत कसे नाही। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये मी नेहमी बोलतो की लाखो विद्यार्थी शिक्षणाला येतात आणि ह्यांच्यावर डोळा ठेवूनच ही आंतरराष्ट्रीय टोळी पुणे शहरामध्ये कार्यरत आहे। आणि ही टोळी आज गल्ली बोळामध्ये झोपडपट्टी असेल, शाळा असेल, कॉलेज असेल आणि पब आणि तुमचं हुक्का पार्लर ह्याच्यामध्ये कार्यरत आहे। आज जरी पबला तुम्ही परवानगी दिली तर तिथेही अंमली पदार्थ मिळणार, गांजा मिळणार, चरस मिळणार। आणि ज्या पद्धतीने वेताळ टेकडीवर हे आमचं फिरण्याचं ठिकाण आहे, आमचं पुण्याचं वैभव आहे आणि या वैभवामध्ये तरुणी जर त्या ठिकाणी जर अंमली पदार्थ ओढत असेल ते पुणे शहराला शोभनीय नाही। ह्याची पूर्णपणे जबाबदारी शासनाची। आणि आपण म्हणल्याप्रमाणे आमदार तिथले नाही, आता आमदार सापडत नाहीत। दादा आता पुण्यात नाही आहेत, दादा आता पुण्याला सोडलेलं दिसतंय आणि पुणे वाऱ्यावर सोडून गेलेले दिसतात। ह्याचा अर्थ असा होतो की पुणे शहरात पोलिसांवर वचक राहिलेला नाही आणि ही भारतीय जनता पार्टीची सत्ता खुर्ची उभवण्यात जास्त त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जनतेकडे द्यायला वेळ नाहीये। मी ही चरस हा माझ्या एकट्याच्या कुटुंबातला विषय नाही, पुणे शहर माझं कुटुंब आहे। पुणे शहरातल्या कुटुंबात प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे। आपला मुलगा काय केला पाहिजे, आपली मुलगी काय करते, आपल्या आजूबाजूची लोक काय करतात ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। पुणे पोलिसांमध्ये आयुक्त एक कुटुंब प्रमुख आहेत, त्यांनाही मुलं बाळ आहेत आणि अशा लोकांना त्यांनी हप्ता तमक गद पब ह्याला बंदिस्तपणा आणला पाहिजे, याला बंद केलं पाहिजे। हे जर गोंडस नावाखाली सरकारी जर यांना परवानग्या दिल्या तर याच्यामध्ये पूर्णपणे अंमली पदार्थ विकली जातील, हे माझं स्पष्ट मत आहे। एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक आमदार म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की अंमली पदार्थामध्ये गृह खात्याचं अपयश आहे, हे अपयश झाकण्यासाठी काल 25 लाख रुपयाचं बक्षीस पोलिसांना दिले। याचाच अर्थ की ह्या पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या हे प्रचंड आहेत, नुसत्या पुण्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। तर हे पुणे शहर आता ग्लोबल पुणे व्हायला लागलेलं आहे आणि याची लोकसंख्या पाहता, विद्यार्थी संख्या पाहता ह्या ठिकाणी प्रचंड पैसा अंमली पदार्थ मिळणार आहे। त्यात काही उद्योजक अडकलेत, गुन्हेगारी विश्व अडकले, पोलीस अडकलेत, हप्ता खाणारी लोक अडकलेत। त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।